श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचे चरित्र श्री गुरु लीलामृत अध्याय 19. श्री गणेशाच वंदन असो. हे चिन्मय रूपा सद्गुरु राया, हे आनंद घना करुणालया, हे पुराण पुरुषा निर्गुणाव्यया, हे परमसदया, तुला माझे वंदन असो. तू शब्दामधून व्यक्त होत नाहीस. तुझे वर्णन करण्याकरता कोणतेही साधन उपयोगी पडत नाही. तू केवळ अव्याहत आनंदाच्या माध्यमातून व्यक्त होतोस. तुझ्या रूपाने ज्याला स्वानंदाची प्राप्ती होते त्याची वाचा मुग्ध होते. तुझे वर्णन करण्यासाठी त्याची वाणी निरुपयोगी ठरते. आणि अभेदव्रती धारण करून तन्मयता प्राप्त झाली की मग त्रिपुटीचे ऐक्य होते. मग त्या अजान जीवाला जर मोह खुणावत नाही तर अशा वेळी त्याला त्या दुर्बोध मायेचे अवडंबर तरी कसे जाणवेल? हे जरी खरे असले तरी देखील दयासागर सच्चिदघन परमेश्वराने ठरविल्यानुसार प्रबोधन झाले की स्वानंद स्थिती तयार होते. मात्र तिचे अस्तित्व इतके अल्पजीवी आहे की त्या स्वानंद स्थितीचा विसरही क्षणार्धात पडतो. या देहावर वासनेचा फेरा येता सर्व रिपो आपापला कारभार स्वीकारून देहाला प्रपंचात आणून सोडतात. त्यात जर कोणी भाग्यवंत असेल तर त्याला स्वानंद स्थितीचे किंचितसे का होईना स्मरण राहते. मात्र सद्गुरू कृपा झाली नाही तर त्याच्या पाशी असलेला तो आनंदाचा ठेवा देखील लुप्त होतो, नाहीसा होतो. केवळ अनंत जन्माची पुण्याई असेल तरच सद्गुरूंचा सहवास प्राप्त होतो आणि त्यांच्याच कृपेने मोक्षप्राप्तीची इच्छा धरलेल्या भाग्यवंताला चिद्घनरूपी दर्शनाचा साक्षात्कार घडतो. श्री आनंद गुरु म्हणाले, बालका, गाय आपल्या वासराला दूध पाजते त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या भक्ताला प्रेमभावाने ज्ञानामृत पाजतो आणि त्याचे अज्ञान दूर करतो. मागील अध्यायी मी तुला चिदांबर दीक्षितांचे अल्पचरित्र सांगितले आणि आता बाळप्पाचा मूळचा कथाभाग पुढे कथन करतो. मुरगोड येथे 3 दिवस मुक्काम केल्यानंतर तिथून पुढे गाणगापूर येथे जाण्याचा हेतू धरून बाळप्पा निघाला. श्री नरसिंह सरस्वतीचे स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाणगापूर आनंदनगरीत राहावे आणि श्री दत्त महाराजांची सेवा करावी असा त्याने विचार केला. तेव्हा पुजारी मंडळीकडून त्याला समजले की अक्कलकोट येथे प्रत्यक्ष अवतरलेले श्री सद्गुरू रत्न श्री स्वामी समर्थ गुरुवर्य साक्षात दत्त अवतार आहेत आणि जगद उद्धार करण्याच्या हेतूने ते बुद्धिग्रामी अक्कलकोट येथे राहिलेले आहेत. स्वामींची कीर्ती ऐकून बाळप्पांचा विचार बदलला आणि गाणगापूर येथे न जाता अक्कलकोटात जाण्याचे त्याने ठरवले. तेव्हा पुजारी त्याला म्हणाले, तुम्ही पहिल्या प्रथम जे मनाने ठरविले तसे करावे. तुम्ही गाणगापूर येथे जाऊन तेथे सेवा करीत राहावे आणि त्यानंतर तुम्हाला जशी आज्ञा मिळेल तशा प्रकारे पुढील प्रवास करावा. बाळप्पांना त्यांचे बोलणे पटले. त्याने गाणगापुरास प्रयाण केले. तेथे जाताच त्याने कडक अनुष्ठान करण्यास प्रारंभ केला. भीमा नदीमध्ये दररोज 3 वेळा स्नान करून श्री नरसिंह स्वामीची चरणसेवा करणे, त्यानंतर दुपार होईपर्यंत संगम क्षेत्री जाऊन अनुष्ठान करणे, रात्री गाणगापूर येथे मुक्काम करून पहाटे संगमावर जाणे, दुपारी माधुकरी मागून 1 वेळ आहार घेणे, अशा प्रकारे महिनाभर उत्तम सेवा केली असता बाळप्पास श्री दत्तात्रेयांचे स्वप्नदर्शन घडले. या कारणाने पुढे त्याला गती मिळाली. सहजगत्या अन्न मिळू लागले. हळूहळू प्रतिदिनी सद्गुरूविषयींची भक्ती दृढ होऊ लागली, वाढू लागली. अशातच 2 महिने सरले. स्वामी समर्थांनी बाळप्पास दिगंबर रूपात स्वप्नदर्शन घडवले. या घटनेच्या 15 दिवस आधी त्याला स्वप्नदृष्टांतामध्ये एका ब्राह्मणाने अक्कलकोटात जाण्यास सांगितले होते. पुढे स्वामींनी दिलेल्या दर्शन दृष्टांतानुसार बाळप्पा दुसऱ्याच दिवशी अक्कलकोटी जाण्याची तयारी करताच आला. नित्यकर्मी उरकून तो मधुकरी मागण्यास निघाला तेव्हा भक्तवत्सल स्वामी समर्थाच्या लीला कौतुकामुळे प्रत्येक घरी त्याला मिष्टान्न प्राप्त झाले. हा शुभ शकुन आहे असे मानून बाळप्पाने श्रीचरणी नैवेद्य अर्पण केला. त्यानंतर स्वतःचे भोजन झाल्यावर तो अक्कलकोटी जाण्यास निघाला. श्रीगुरूंना साष्टांग नमन करून बाळप्पा निघाला तेव्हा हातात पाण्याचे हांडे घेतलेल्या 2 सवाष्ण स्त्रिया त्याच्या समोर आल्या. हा देखील उत्तम योग होता. पुढे रस्त्याने चालत जात असता एकाएकी बाळप्पाचे पाय जड होऊ लागले. त्याच्याने मुळी पाय उचले ना. तो चिंताग्रस्त झाला तेव्हा त्याने डोळ्यासमोर स्वप्नदृष्टांतामध्ये दिसलेले स्वामीचे रूप आणले आणि करुणायुक्त स्वरात आपल्यावरील संकट निवारावे अशी प्रार्थना केली. निज भक्तांची प्रार्थना ऐकल्यावर दीनदयाळ स्वामींनी तत्काळ बाळप्पाच्या पायातील जडत्व दूर केले व त्याला चालण्याकरता दुप्पट शक्ती प्रदान केली.
त्यानंतर मात्र बाळप्पा आनंदाने आणि उत्साहाने चालत दुधनी गावापर्यंत आला आणि तिथे मुक्काम करून पुढे दुसऱ्या दिवशी रामनवमीस अक्कलकोट येथे पोहोचला. मार्गे चालताना जरी थकवा जाणवत असला तरी विसावा घेताना त्याला दानिमनी समर्थाचाच ध्यास लागलेला असे. त्या समयी स्वामी समर्थाचा मुक्काम खास बागेत होता. बाळप्पा लगेच साखरेचा नैवेद्य घेऊन त्यांच्या दर्शनासाठी गेला. स्वामींचे मनोहर सुंदर रूप पाहून त्याच्या मनात आनंदाचा महापूर लोटला. स्वप्नदृष्टांतामध्ये जे रूप पाहिले होते तेच रूप तिथे पाहावयास मिळाल्यामुळे आश्चर्यचकित झालेल्या बाळप्पाने लगेचच धावत जाऊन स्वामी चरण धरले. त्याचे मन प्रेमाने उच्चंबळून आले होते. त्यावेळी जमिनीवर निजलेले स्वामी स्वतःच उठले, धावत जाऊन तिथल्या झाडांना मिठी मारू लागले व त्यांचे भक्तिप्रेम दाखवू लागले. सद्गुरू भक्त कामना पुरविणारे कल्पवृक्ष आहेत हेच जणू त्यांनी या प्रसंगातून बाळप्पाला दाखवून दिले. त्या दिवशी सद्गुरुनाथांचा मुक्काम राजवाड्यात होता. स्वामी राजवाड्यात असले की त्यांच्या दर्शनासाठी दिवसातून एकदा दर्शनार्थी यात्रेकरूंना सोडत असत. पुढे बाळप्पाने अनुष्ठान करण्यास प्रारंभ केला. नियमितपणे स्वामींचे दर्शन घेऊन उर्वरित वेळ तो अनुष्ठानात घालवित असे. अशा प्रकारे 2 महिने गेले. एके दिवशी बाळप्पा फुले काढीत असता त्याच्या बोटात काटा रुतला. त्या काट्याचा पुढे नायटा झाला. बोटाला ठणका लागून अंगात तापही भरला. त्यामुळे त्याच्या अनुष्ठानात खंड पडला. काही इलाज करावे जावे तर दुखण्यास जोर चढत असे. या प्रकारामुळे बाळप्पा केवळ बेजार झाला नाही तर परावलंबी देखील झाला. त्याला इतरावर अवलंबून राहणे भाग पडले. मग त्याने समर्थांना साकडे घातले असता त्याला समर्थांनी म्हैशीचे मूत लावण्यास सांगितले. स्वामी आज्ञेनुसार तसे करता बोटाचा ठणका तात्काळ बंद झाला. तापही ओसरला. बाळप्पाची प्रकृती पूर्ववत होऊन त्याच्या नित्यक्रमाला प्रारंभ झाला. बाळप्पा माधुकरी मागून उदरनिर्वाह करत असे. सद्गुरुचरणावरील त्याचे प्रेम प्रतिदिन वाढतच होते. काही काळ गेल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की सद्गुरूंची सेवा करण्यासाठी आपण घरादाराचा त्याग केला असता. इथे आपण केवळ वेळेचा दुरुपयोग करीत आहोत. त्यापेक्षा स्वामींच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा करावी असा निश्चय करून बाळप्पा समर्थापाशी जाऊन राहिला. मात्र आपल्या मनातील हेतू साध्य कसा होईल या विवंचनेत तो होता. त्यावेळी सुंदराबाईच्या व्यतिरिक्त 3 सेवेकरी स्वामीच्या सेवेत होते. मात्र ते अभक्त असून सतत एकमेकाशी भांडत असत. बाळप्पाची भक्ती आणि सेवा करण्याविषयी उत्सुकता पाहून सुंदराबाईने त्याला छोटी कामे सांगण्यास सुरुवात केली. समर्थाची पीकदाणी व तस्त धुवून आणावे अशी आज्ञा झाल्याने बाळप्पाचा आनंद झाला. दुसऱ्या दिवशी समर्थाच्या पलंगावरील गादी झटकणे आवरणे ही कामे त्याच्याकडे आली. बाळप्पा मनोभावे करीत असलेले काम पाहून पुढे त्याच्याकडे एक एक सेवा वाढत गेली. त्यामुळे तो अतिशय आनंदित झाला. अशा निष्काम प्रेमभावाने चालविलेल्या निरपेक्ष सेवेतूनच बाळप्पाच्या मनात साक्षात सद्गुरू परब्रह्माचे रूप नित्य ठसू लागले. तो पूर्वीप्रमाणे माधुकरी मागून उदरभरण करत असे. मात्र त्याने स्वामी सेवेत कधी खंड पडू दिला नाही. त्यामुळे नित्य नियम सांभाळताना बाळप्पाला जरी कष्ट पडू लागले तरी देखील तो जराही विश्रांती न घेता भक्तिपूर्वक सेवा करीत राहिला. म्हणून चोळप्पाने त्याला आपल्या घरी भोजन करावे सांगितले. तेव्हापासून बाळप्पा एक वेळ चोळप्पाच्या घरी जेवण करू लागला. अशा प्रकारे स्वामी सेवा करीत असताना बाळप्पाच्या बाबतीत एक नवीनच व्याधी उद्भवली. त्यामुळे त्याच्या जीवाला अपार कष्ट पडू लागले. बाळप्पाच्या बेंबीजवळ कळ येत असे व त्यातून रक्तस्राव झाल्यामुळे त्याचे शरीर कमजोर होऊ लागले. मात्र एके दिवशी अचानक जोराचा ठणका लागताच त्याच्या बेंबीवाटे पांढरा पदार्थ बाहेर आला. त्यांनी निरखून पाहिले असता एका पुडी सदृश पदार्थामध्ये विष निघाले. हा प्रकार पाहून इतर जणाला नवल वाटले. मात्र अधिक तपासांती बाळप्पाला उमगले की एकदा एका दुष्टाने त्याला मिष्टान्नामध्ये विष मिसळून खाऊ घातले होते. मात्र ते जालिम विष 3 वर्षापूर्वी पोटात जाऊनही तसेच कसे राहिले आणि बाळप्पाला त्याचा अपाय कसा झाला नाही याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. असो, श्रीहरीची कृपा ज्याच्यावर होते ना त्याची काळजी स्वतः सद्गुरू वाहतात. मग त्या भक्ताला कळी काळाचीही भीती उरत नाही. विष बाहेर पडल्यावर रक्तस्रावही बंद झाला आणि बेंबीवर स्वामीचे चरणतीर्थ लावताच बाळप्पाची प्रकृती आणि दिनक्रम पूर्वत झाला. सद्गुरूंच्या चरणी त्याचा लौकिकही वाढला. त्याच्या इतका चांगला सेवेकरी अन्य कोणी नव्हता. अशातच बाळप्पाचे भक्तिबळ आणि सोजवळ चित्तवृत्ती यामुळे स्वामीचा त्याच्याविषयीचा लोभ देखील वाढला. मात्र तरीही त्याला कधी स्वामी समर्थाकडून प्रसाद तीर्थ मिळाले नाही. या कारणाने त्याचे मन खट्टू होत असे. मात्र बाळप्पाला ही गोष्ट ठाऊक नव्हती की स्वामी नेहमी भक्तांना प्रसाद देऊन निरोप देत असत.
ज्या भक्ताने जाऊ नये असे त्यांना वाटत असे, अशा त्या भक्तांना स्वामीकडून कधीही प्रसाद मिळत नसे. एके दिवशी प्रसाद वाटप करणाऱ्या चोळप्पाने बाळप्पाला खजुराचा प्रसाद देऊन मार्गस्थ केले. मात्र बाळप्पा काही पावले चालून दूर गेला. तोच स्वामी चोळप्पावर रागावले आणि त्यांनी बाळप्पाकडून तत्काळ प्रसाद मागून घेतला. बाळप्पाला वाटले आपण दैवहीन आहोत, दुर्दैवी आहोत, म्हणून आपल्याला प्रसाद मिळण्यापासून वंचित राहावे लागले. परंतु पुढे त्याच्या सेवेची पुण्याई वाढती झाली आणि एके दिवशी बाळप्पाला अचानक स्वामी प्रसादाला लाभ घडला. एकदा स्वामींच्या सभोवती भक्तांची गर्दी उसळली होती. इतक्यात स्वामींनी बाळप्पाला हाक मारली आणि तो जवळ येताच त्याला हात पसरण्यास सांगितले आणि लगबगीने त्याच्या हातावर पोफळी एवढ्या आकाराच्या खडी साखरेचा खडा प्रसाद रूपाने ठेवला. प्रसाद हाती येताच बाळप्पाने लागलीच तोंडात घातला. न जाणो स्वामी पुन्हा प्रसाद परत मागून घेतील बी त्याच्या मनाला वाटले असावे. निष्काम निरपेक्ष भक्ती सेवेमध्ये कायम तत्परता यामुळे बाळप्पाची सर पुन्हा सेवे करायला कधी आली नाही. बाळप्पा आल्यापासून सुंदराबाईला यात्रेकरूकडून द्रव्य गोळा करण्याच्या कामासाठी उसंती मिळू लागली. त्यामुळे बाळप्पाचे सेवाबळ आणि त्याच्या निर्मळ वृत्तीमुळे समर्थ पुढे त्याच्या हातातूनच सेवा घेऊ लागले. स्वामी बाळप्पावर प्रसन्न असत हे सुंदराबाईला बघवले नाही. ती बाळप्पाचा मत्सर करू लागली. समर्थाने अशा पापिनीला आपल्यासोबत का ठेवले होते हेच कळत नाही. कारण चोळप्पाने सुंदराबाईला जेव्हा समर्थ सेवेकरता घेतले तेव्हाच ही तुझ्या डोक्यावर मेरे वाटेल अशी सूचना समर्थाने चोळप्पाला केली होती. मात्र तरीही चोळप्पाने स्वामींना प्रार्थना करून सुंदराबाई सेवेसाठी रुजू करून घेतले. तिने थोड्या दिवसात स्वामींचे वचन खरे करून दाखवले. समर्थासोबत सेवेच्या निमित्ताने 8 दिवस राजवाड्यात जाऊन राहतेवेळीच सुंदराबाईंनी राणीसाहेबावर आपली मोहिनी घातली आणि त्यातून आपला कार्यभागही तिने साधून घेतला. राणीसाहेबांना खोट्या नाट्या गोष्टी सांगून आपल्या मनासारखे करून घेतले. द्रव्य लालसा व लोभ एखाद्याकडून काय करून घेतो याचे सुंदराबाई हे उत्तम उदाहरण ठरावे. एके दिवशी संधी साधून तिने राणीसाहेबांच्या सत्ता सामर्थ्याचा फायदा घेत चोळप्पावर स्वामी सेवा करण्यास बंदी आणविली. स्वामींनी एक दिवस आधीच या गोष्टीचा संकेत दिला होता. मात्र लोभ व मोहाने धुंद झालेल्या चोळप्पा स्वामी वचनाकडे लक्ष न दिल्याने स्वामी सेवेस मुकला. पुढे त्यानंतर केवळ सुंदराबाईचाच अंमल सुरू झाला. ती मन मानेल तशी यात्रेकरूकडून पैसे उकळू लागली. बाळप्पालाही त्रास देऊ लागली. पुढे स्वामींच्या सांगण्यावरून त्याने सेवा करणे बंद केले व स्वामी दृष्टांत घडताच पुन्हा अनुष्ठान करण्यास प्रारंभ केला. आसन मांडून जप करण्यास प्रारंभ केला. पुढे त्याला एकदा स्वप्नात हनुमंताचे मंदिर दिसले. तेव्हा तीच गुरु आज्ञा मानून बाळप्पा मारुती मंदिरात हाक्याचा मारुती बसून जप करीता झाला. नित्यनेमाने श्री स्वामी दर्शन घेऊन रात्रंदिवस मारुती मंदिरात राहू लागला व स्वामी समर्थ या पंचाक्षरी मंत्राचा जप करता झाला. इथे सुंदराबाईचा एकचक्री अंमल सुरू झाला असल्याने तिने जणू स्वामी दर्शनाचा बाजारच भरवला. तिच्या पापाचा गाडा भरेपर्यंत स्वामी देखील तिच्या वचनात राहिले. सुंदराबाईच्या वागण्याने बरेच जण त्रस्त झाले. अनेक यात्रेकरू निराश होऊन परत जाऊ लागले. अखेर गोंधळ सरकार दरबारी मुंबईपर्यंत पोहोचला. तेव्हा दुसऱ्या दिवशी सुंदराबाईला सेवेतून दूर करावे असा कारभारासाठी हुकूम आला आणि स्वामींच्या सेवेकरता व्यवस्थेकरता पंच नेमावे अशी सूचनाही करण्यात आली. मात्र असा हुकूम झाल्यावर कदाचित स्वामींना राग येईल या कारणाने कारभारी भीतभीत त्यांच्यापाशी जाऊन त्याने स्वामी चरणांना वंदन केले. तेव्हा स्वामी मुखातून एकही शब्द निघाला नाही. केवळ अंतर्ज्ञानाने त्यांनी रागावून प्रश्न केला, असाच कारभार आजवर केला का? तेव्हा हीच स्वामीची आज्ञा आहे असे समजून कारभाऱ्याने लागलीच हुकमाची अंमलबजावणी केली. कोतवालाने तत्काळ येऊन सुंदराबाईला तिथून उठवून बाहेर घालविले. कर्माचा गाडा भरल्यावर चरित्र पूर्ण होण्यास क्षणभराचा अवधी देखील लागला नाही. स्वामी समर्थ आपल्या बाजूने काहीतरी बोलतील अशी अपेक्षा सुंदराबाईला होती. मात्र स्वामींनी तिच्यासाठी एकही शब्द उच्चारला नाही. सुंदराबाईने समर्थाच्या समोर ठेवलेल्या वस्तू स्वतःकडे ठेवल्या होत्या. त्या सर्व वस्तू जप्त करून पंचांच्या स्वाधीन करण्यात आल्या. त्यानंतर पंचांनी बाळप्पाला बोलावून आणले व पूर्ववत सेवा करण्यासाठी स्वामीपाशी ठेवले. चोळप्पालाही सेवेमध्ये कायम करण्यात आले. मात्र त्याच्यावर पंचाचा अंमल राहिला. अशा रीतीने सर्व व्यवस्था सुरळीत झाली. बाळप्पाचे अनुष्ठान विधिवत पूर्ण होताच
स्वामींनी इतराकडून ब्राह्मण भोजन घालवले. या घटनेनंतर बाळप्पांनी सद्गुरूंची उत्तम सेवा केली. स्वामी आपल्या भक्तांचे हेतू पुरवतात हेच यातून दिसून येते. हरिभक्त आनंदघन गुरुमूर्तीला म्हणाला, तू माझी मनोकामना प्रेमभावे पुरवलीस, त्यामुळे माझ्या मनाला अतिशय आनंद आणि आल्हाद प्राप्त झाला आहे. सद्गुरू कथा हे अमृताचे भांडे आहे. केवळ गुरुकृपा झाली तरच या अमृताचे प्राशन करण्याचा योग प्राप्त होतो आणि गाठीशी पूर्व सुकृत असेल तर सद्गुरू कृपेचा योग घडून येतो. श्री दत्तात्रेयाने माझ्या मनाला स्फूर्ती देऊन निर्माण केलेल्या या श्री गुरुलीलामृत ग्रंथाचा 19वा अध्याय मी सद्भावनेने श्री गुरुचरणी अर्पण करीत आहे. श्री आनंद भारती आणि हरिभक्त यांच्या संवादातून निर्माण झालेला श्री गुरुलीलामृत ग्रंथातील श्री बाळप्पा व्रतांत कथन करणारा हा 19वा अध्याय श्री दत्तात्रेय चरणी अर्पण करण्यात येत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.